नमस्कार, आपण पाहत आहात युवा मराठी न्यूज महाराष्ट्र। वाई शहरातील सिद्धनाथवाडी परिसरात शेती पंपाच्या मोटारीची कॉपर केबल चोरी करून ती जाळून त्यातील तांबे विक्री करण्याच्या प्रकरणाचा वाई पोलिसांनी छडा लावला आहे। तारांगण सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या पार्किंगमधून सुमारे 100 मीटर लांब कॉपर केबल चोरी झाल्याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास पथके रवाना केली। तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारांच्या आधारे पोलिसांना 2 जण पस्तनी रोड परिसरात तांब्याची तार विक्रीसाठी आल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी कारवाई करत समीर सुरेश तुपे वय 20 वर्षे आणि राहुल दादाराव पांचांगे वय 24 वर्षे दोघेही राहणार सिद्धनाथवाडी वाई यांना तांब्याच्या तारेसह ताब्यात घेतले। पोलिसांच्या चौकशीत त्यांनी चोरीची केबल जाळून त्यातील तांबे विक्रीसाठी आणल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले। ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली वाई पोलिसांच्या पथकाने केली। केबल चोरी प्रकरणी दोघांना ताब्यात घेतल्याने शेती पंप केबल चोरीच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता आहे। युवा मराठी न्यूज महाराष्ट्रासाठी ही बातमी।